टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम children in this tutorial of mathematics of standard 6th. This is lesson number 14, banks and simple interest, and this is video number 1. सो मुलांनो, आज आपण बँकेत जाणार आहोत. बऱ्याच जणांना बँक माहिती असतं, पण बँकेतलं काम कसं चालतं, काय काय असतं तिथे, ते सगळं आज आपण बघणार आहोत बरं का. तर बँक म्हणजे काय, तर बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. आता ट्रान्झॅक्शन हा एक नवीन शब्द आला आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर एकतर पैसे घेणं, पैशांचा व्यवहार, मग पैसे घेणं किंवा पैसे देणं ह्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. आता बँकेमधनं आपण एकतर पैसे काढतो किंवा पैसे डिपॉझिट करतो, म्हणजे वी लेंट आउट और वी डिपॉझिट, वी गेट इट और वी डिपॉझिट. म्हणजे आपण फिक्समध्ये ठेवतो, मग सेविंग अकाउंट असतं, ते पुढे आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोतच या स्लाईडमध्ये. सो बेसिकली व्हॉट इज इम्पॉर्टंट की बँक जी आहे एक ऑर्गनायझेशन असते जी कॅरी आउट करते व्हेरियस ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. इट इज फायनान्शियल ऑर्गनायझेशन. फायनान्स रिलेट्स टू मनी, म्हणजे मनीशी रिलेटेड जे सगळं ऑर्गनायझेशन चालतं त्याला म्हणतात बँक. म्हणूनच त्याला म्हटलं आहे फायनान्शियल ऑर्गनायझेशन. आता तुमच्यापैकी कोण कोण किती जणं बँकेमध्ये गेला आहेत का तुम्ही आईबाबांसोबत, तर काय काय असतं बरं बँक अकाउंटमध्ये. वेगवेगळं आपण तुम्ही कानावर पडले असेल तुमच्या शब्दात की सेविंग अकाउंट असतं किंवा करंट अकाउंट असतं. मग हे सगळं काय आहे, तर ते आता आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा कुठलंही अकाउंट काढायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, तर बँक सर्व्हिस करण्यासाठी वन हॅज टू ओपन ॲन अकाउंट इन अ बँक. म्हणजे जर तुम्हाला बँक सर्व्हिस वापरायची आहे तर तुमचं पहिलं त्या कुठल्या पर्टिक्युलर बँकेमध्ये अकाउंट असणं फार गरजेचं आहे. मग काय काय लागतं बँक अकाउंट समजा जर तुम्हाला ओपन करायचं आहे, तर व्हॉट आर दी डॉक्युमेंट्स, तर प्रूफ ऑफ रेसिडन्स. प्रूफ ऑफ रेसिडन्समध्ये काय काय लागतं, म्हणजे तुमचा राहण्याचा जो काही दाखला म्हणतात, किंवा तुम्ही राहताय बाबा खरंच, ते कुठनं कळतं. तुमचा पत्ता कशावर असू शकतो, तर रेशन कार्डवर तुमचा पत्ता असतो, किंवा तुमच्या घराचं इलेक्ट्रिसिटी बिल जे येतं की नाही, लाईटचं बिल, त्याच्यावर सुद्धा तुमचा ॲड्रेस असतो. फोनचं बिल येत असेल तर त्याच्यावर ॲड्रेस असतो, किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असतं, किंवा अगदी का नाही तर आयडेंटी कार्ड. मग आता आयडेंटी कार्डमध्ये काय असू शकतं, तर आधार कार्डसुद्धा असू शकतं, किंवा इतर कुठल्याही तुम्ही समजा आता तुमच्या शाळेच्या आयडेंटी कार्डवर सुद्धा तुमच्या घराचा ॲड्रेस असू शकतो. सो दॅट इज युअर प्रूफ ऑफ रेसिडन्स. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, म्हणजे तुम्ही स्वतः ती व्यक्ती आहेत ह्याचा आयडेंटिटीचा प्रूफ. मग त्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड करू शकता, किंवा वोटर्स आय डी असतं, किंवा पॅन कार्ड असतं, किंवा तुमचा पासपोर्टसुद्धा असतो. मग किंवा इतर कुठलेही प्रूफ की ही व्यक्ती हीच आहे, ही व्यक्ती जी अकाउंट होल्डर आहे तिची ही आयडेंटिटी आहे. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात फॉर ओपनिंग ॲन बँक अकाउंट, बरोबर. आता मी जसं मगाशी म्हटलं तसं की दोन प्रकारचे अकाउंट तुम्ही काढू शकता, एकतर सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंट. तर सेविंग अकाउंट इज मीन टू इंड्यूस्ड अ हॅबिट ऑफ सेविंग मनी. म्हणजे तुम्ही म्हणजे आईवडील आता आपल्या सध्या जे पैसे कमवत आहेत, बरोबर ना, मग ते कमवलेले पैसे कुठेतरी सेव्ह करायला पाहिजेत. मग सेव्ह केलेले पैसे मग आपल्याला नंतर कुठे इतर कुठल्याही कामांना वापरता येतात. मग सेविंग अकाउंट ॲज अ नेम सजेस्ट, सेव्ह केले जातात तिथे पैसे. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट मनी इन सेविंग अकाउंट ॲज अँड व्हेन मनी इज अवेलेबल. म्हणजे काय, समजा आता माझं सेविंग अकाउंट आहे आणि मला आज पैसे मिळालेत, मला वाटलं की बाबा मला एवढे आता खर्च करायला नको आहेत, त्यातले मी काही सेव्ह करून ठेवते. सो मी त्या माझ्या अकाउंटमध्ये मी ते डिपॉझिट करू शकते. ही ऑर शी मे ऑल्सो विथड्रॉ. म्हणजेच काय, विथड्रॉ ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आली. विथड्रॉ म्हणजेच टेक आउट मनी, म्हणजे बँकेतनं जे भरलेले पैसे आहेत ते मला आता बाबा पाहिजेत, तर मी बाहेर काढू शकते, दॅट इज विथड्रॉ करू शकते. सम मनी फ्रॉम दॅट अकाउंट ऑकेजनली इफ नीडेड. म्हणजे मला जर वाटलं की बाबा आता मला पैशांची गरज आहे, माझं हे सेविंग अकाउंट आहे, मी अकाउंटमधनं पैसे काढतेच म्हणजे काय टर्मिनॉलॉजी झाली, विथड्रॉ. ओके.
म्हणजे आता इथे आपण 2 टर्म शिकलो. एक तर वी कॅन डिपॉझिट मनी इन सेविंग अकाउंट, म्हणजे आपण पैसे ठेवू शकतो, भरू शकतो त्या अकाउंटमध्ये, किंवा वी कॅन विथड्रॉ म्हणजे वी टेकआउट म्हणजे पैसे काढू शकतो. आता हे जे सेविंग अकाउंट असतं की नाही, त्याच्यामध्ये काय असतं, बँक्स जी असते, आपल्याला फायदा तर पाहिजे ना, आपण सेव्ह करतो आहे पैसे, मग आपल्याला फायदा काय, तर आपल्याला इंटरेस्ट मिळतो. म्हणजे आपण जेवढी काही अमाऊंट ठेवलेली आहे त्याच्यावर बँक जी असते ती इंटरेस्ट देते. मग तो 4% to 6% असू शकतो. आणि मग कस्टमर, म्हणजे आता समजा माझं अकाउंट आहे, तर मग मला काय काय मिळतं, तर मला पासबुक मिळतं ज्याच्यावर मी किती वेळा विथड्रॉ केले किंवा किती वेळा मी डिपॉझिट केले त्याच्या सगळ्या एंट्रीज विथ अमाऊंट असतं. चेकबुक मिळतं, त्याच्यानंतर ATM कार्ड मिळतं, मोबाईल बँकिंग मिळतं की बाबा मी आत्ता पैसे काढलेत, लगेच माझ्या मोबाईलवर मला SMS येतो की बाबा एवढे एवढे पैसे काढलेले गेलेले आहेत, विथड्रॉ झालेले आहेत, आता तुमचा बॅलन्स इतका इतका आहे. हे सगळं आपल्याला ह्या मधनं फॅसिलिटीज मिळते. ओके. आता कसं आहे की वी हॅव टू फिल इन सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट मनी इन ॲन अकाउंट ऑर टू विथड्रॉ इट. म्हणजे प्रत्येक बँकेच्या ज्या आहेत ना काही स्लिप्स असतात. म्हणजे तुम्हाला समजा आता फॉर एक्झाम्पल 10,000 काढायचे आहेत बँकेमधनं, तर तुम्हाला ती बँकेमध्ये जाऊन एक स्लिप भरावी लागते. ती स्लिप मग प्रत्येक बँकेची डिफरंट कॅटेगरी असते, डिफरंट फॉर्म्स असतात, पण इन्फॉर्मेशन साधारण सेम असते की बाबा मला 10,000 पाहिजे आहेत. आणि मग मी ती स्लिप भरल्यानंतर जेव्हा मी तिथे देते, सबमिट करते, तेव्हा मला ते पैसे जे काही काढायचे आहेत ते एकतर काढले जातात किंवा मला जर डिपॉझिट करायचे असतील तर डिपॉझिट केले जातात. आता दुसरं काइंड ऑफ अकाउंट आहे ते म्हणजे करंट अकाउंट. ओके. सो करंट अकाउंट म्हणजे काय, तर मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम इट एनी नंबर ऑफ टाइम्स बट वन डज नॉट गेट एनी इंटरेस्ट ऑन दी अमाऊंट इन धिस अकाउंट. म्हणजेच काय की मी ह्याच्यामधनं जे करंट अकाउंट म्हणजे काय, चालू आहे, करंट म्हणजे चालू अकाउंट, मग ह्याच्यामधनं मी मनी किती पण वेळा पैसे मी काढू शकते, विथड्रॉ करू शकते, पण ह्याच्यावर मला कुठलाही इंटरेस्ट मिळत नाही. वेअरॅज सेविंग अकाउंटवर मला बँकेकडनं काही पर्सेंटेजचा इंटरेस्ट मिळत असतो. सो टू गेट मोर इंटरेस्ट वी हॅव टू कीप अ फिक्स्ड अमाऊंट इन अ बँक फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. म्हणजे आता मला समजा जर इंटरेस्ट खूप जास्त प्रमाणात पाहिजे आहे बँकेकडनं, तर आणि माझ्याकडे अमाऊंटसुद्धा जास्त आहे, तर ती मी सेव्ह करण्यापेक्षा मी ती फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवणार. हा एक आता नवीन शब्द आला मुलांनो, फिक्स्ड डिपॉझिट. मग फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, तर एक सर्टन मोठी अमाऊंट जी आहे ती अमाऊंट मी लॉंगर पिरियड म्हणजे साधारण जास्त वेळेसाठी फ्युचरचा विचार करून मी समजा जर ठेवली तर त्याच्यावर मला बँक जास्त इंटरेस्ट देणार. आणि काही वेळा रिकरिंग डिपॉझिटसुद्धा असते, RD म्हणतात त्याला. ह्या स्कीम्स आहेत बँकेकडनं, FD आणि RD. मग त्यावर मला बँकेकडनं जास्त इंटरेस्ट मिळतं ज्याचा की मला पुढे जाऊन भविष्यामध्ये व्यवस्थित उपयोग होऊ शकतो. सो आत्तापर्यंत आपण काय काय टर्मिनॉलॉजीज यूज केल्या, एकतर डिपॉझिट मनी, डिपॉझिट मनी म्हणजे बँकेमध्ये पैसे भरणे, विथड्रॉ म्हणजे टेकआउट म्हणजे बँकेतनं पैसे काढणे, त्याच्यानंतर तिसरं आलं सेविंग अकाउंट, मग आलं करंट अकाउंट, आणि मग फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट. ओके. आता मगाचपासून मी जसं तुम्हाला म्हटलं की सेविंग अकाउंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळतो. मग इंटरेस्ट म्हणजे काय, तर अकाउंट होल्डर्स ऑफ अ बँक आर पेड सम अमाऊंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. ऑन दी अदर हँड पीपल हू बॉरो फ्रॉम बँक आर चार्ज्ड अँड अमाऊंट फॉर द यूज ऑफ मनी लोन्ड टू देम. म्हणजे आता मला समजा काहीतरी वस्तू घ्यायची आहे, तर मी बँकेकडनं लोन घेणार. लोन म्हणजे काय, तर मी कर्ज घेणार, बरोबर. मग ते कर्ज घेतल्यानंतर मला माझी एक प्रिन्सिपल अमाऊंट असणार. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला 50,000चं काहीतरी खरेदी करायचं आहे, तर मी बँकेमध्ये 50,000साठी अप्लाय केल्यानंतर मला काय होतं आहे की एकतर मनी डिपॉझिटेड म्हणजे एकतर बँकेमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा मला इंटरेस्ट मिळतो, किंवा मनी लेंट बाय बँक म्हणजे बँकेकडनं जर मला काही पैसे मिळत असतील लोनच्या अमाऊंटमध्ये, तर ती अमाऊंट जी आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल. आणि त्याच्यावर मी किती इंटरेस्ट भरते, किती टक्क्यांनी इंटरेस्ट भरते, ते म्हणजे तुमचं ॲक्च्युअल कर्ज. ओके. व्याज. वेन कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट ऑन अ डिपॉझिट ऑर अ लोन द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन फॉर एव्हरी 100 रुपीज. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही प्रिन्सिपल अमाऊंटसाठी जर तुम्हाला लोनचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ते कॅल्क्युलेशन असतं इंटरेस्टचं, रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो एव्हरी 100 रुपीज, बिकॉज इट इज अगेन अ पर्सेंटेज. आणि जेव्हा पर्सेंटेज येतं तेव्हा आपण म्हणतो ना 100 रुपये. 100 रुपयावर जर इतकं आहे तर
तेवढा जेवढी तुम्ही प्रिन्सिपल घेणार तेवढ्यावर किती व्याज लागेल हे आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट इज % पर ॲनम, म्हणजे एका पिरियडसाठी असतं. मग ते किती पिरियडसाठी बँक लोन देते आहे, किती इंटरेस्टनं देते आहे, ते सगळं कॅल्क्युलेट करून मग आपला जो काही आपला EMI म्हणतात, EMI हा एक नवीन शब्द की लोनचा हप्ता, मग तो प्रिन्सिपल अमाऊंटसोबत तुम्हाला ते व्याजसुद्धा भरायला लागतं ॲट दी एंड ऑफ युअर पिरियड. म्हणजे आता मला समजा फॉर एक्झाम्पल मी आत्ता पुन्हा म्हटलं जसं की मला काहीतरी खरेदी करायची, मला 50,000चं लोन घ्यायचं आहे बँकेकडनं. मग 50,000 काय झालं, माझी प्रिन्सिपल अमाऊंट झाली. मी समजा घेतली 10 वर्षाची साठी, तर मग तो झाला माझा पिरियड ऑफ टाईम. आणि मग मला इंटरेस्ट लागलं समजा 5%. मग 100 रुपयावर मला जर 5 रुपये लागतं आहे, तर मला 50,000 या प्रिन्सिपल अमाऊंटसाठी काढावं लागेल. आणि मग ॲट दी एंड ऑफ माझ्या 10 वर्षानंतर मी प्रिन्सिपल अमाऊंट माझी 50,000 तर भरणार आहेच, प्लस जो काही इंटरेस्ट आहे तोसुद्धा मी त्या बँकेमध्ये भरणार आहे. ओके, सो दिस इज व्हॉट इज बँक अकाउंट्स अँड इट्स ऑल टर्मिनॉलॉजीज. थँक्यू.